लोकसभा विधानसभा निवडणुकीमधील 2 सलगच्या पराभवानंतर रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडी आणि काँग्रेसची साथ सोडून एकदम शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले। त्यांची काम करण्याची पद्धत, आक्रमकता, राजकीय अनुभव या सगळ्याचा विचार करत मंत्री उदय सामंत यांच्या मार्फत शिंदेंनी धंगेकरांचं मन वळवत अखेर त्यांना शिवसेनेमध्ये दाखल केला। पुढे शिंदेंनी एवढ्यावरच न थांबता धंगेकरांना मानाचं पान देत त्यांच्यासाठी महानगर प्रमुख हे विशेष पदही तयार केलं। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांवरती मोठी जबाबदारी असणार याचेच हे संकेत होते। पण आजची परिस्थिती पाहिली तर शिंदेंचा हाच प्लॅन फसलाय की काय अशी दबक्या आवाजात पुण्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली आहे। नेमकं काय काय घडतंय सगळं काही विस्ताराने पाहूयात या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। शिवसेना बंडानंतर पुण्यामध्ये ठाकरे असो वा शिंदे दोन्ही शिवसेनेची अवस्था ही गोंधळलेली, एकमेकांमध्ये ताळमेळ नसलेली, नेतृत्वहीन, ढेपाळलेली अशीच पाहायला मिळाली। एकेकाळी पुणे शहरामध्ये शिवसेनेची मोठी ताकद होती, पण आता मरगळ दूर करतानाच एकनाथ शिंदेंना त्यांची शिवसेना धंगेकरांच्या डॅशिंग नेतृत्वात भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या तोडीस तोड मुकाबला करण्यासाठी तयार असावी अशी एकनाथ शिंदे यांची अपेक्षा होताना दिसतीये। उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे स्वतः पुणे महापालिकेचं राजकारण कोळून प्यायलेला, महाविकास आघाडीच्या राजकारणाची जाण असलेला, तसाच वेळ प्रसंगी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांना नडणारा दबंग नेता रवींद्र धंगेकरांच्या रूपात मिळालाय। पण झालं उलटच। धंगेकर काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आल्यानंतर आक्रमक होण्याऐवजी सायलेंट मोडवरती गेलेत। एरवी पुण्यातील छोट्या प्रकरणांवरून प्रशासन धारेवरती धरणारे धंगेकर महायुतीमध्ये दाखल झाल्यानंतर 7 ते 8 महिन्यांपासून निवांत होते। या काळामध्ये मोठमोठ्या घटनांनी खळबळ उडाल्यानंतर सुद्धा धंगेकर त्यांच्या विश्रांतीच्या मोडमधून बाहेर आलेच नाहीत। महानगर प्रमुख असलेल्या धंगेकरांनी शिवसेनेमध्ये दाखला घेतल्यापासून ते आज तागायत बैठक, मेळावे अथवा महायुतीतील नेत्यांसोबत निवडणुकी संदर्भात चर्चा असा कुठलाही ऍक्टिव्हपणा दाखवलेला नाहीये। याशिवाय आगामी पुणे महापालिका निवडणुकीविषयी सुद्धा काहीच भाष्य केलेलं नाहीये आणि यामुळे कुठेतरी पुण्यामध्ये महायुतीतील शिवसेनेमध्ये आलेले धंगेकर हे मनानं अजूनही काँग्रेसमध्येच आहेत की काय असं वाटू लागलंय। भाजपकडून कसबा पोट निवडणुकीमधील वचपा काढताना रवींद्र धंगेकरांना सलग पराभवामुळे 2 मोठ्या निवडणुका गमवाव्या लागल्या। त्या पराभवातून आलेली कटुता अजूनही धंगेकर मनानं विसरलेले दिसत नाहीयेत। पुढे याच भावनेमुळे धंगेकर हे मनानं महायुती आणि भाजप तसेच अजितदादांच्या राष्ट्रवादीशी फटकून वागताना दिसून येत आहेत। पुढे याच भावनेमुळे धंगेकर हे मनानं महायुती आणि भाजप तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी फटकून वागताना दिसून येत आहेत। आता रवींद्र धंगेकरांचा मूड पाहता ते जर त्यांच्या सध्याच्या मूड प्रमाणेच वागत राहिले किंवा महायुतीतील प्रमुख नेत्यांशी वाद घालत राहिले तर एकनाथ शिंदेंची कन्फर्म अडचण होऊ शकते। आता ते नेमकं शिंदेंच्या प्लॅननुसार काम करतायत की महायुतीत राहूनही स्वतःच राजकारण पुढे रेटतायत याबाबत सुद्धा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले असले तरी सुद्धा पुणे शहर आणि जिल्ह्यात मात्र एकनाथ शिंदेंचा पक्ष जरा गोंधळलेलाच आहे। पुणे शहरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्य चेहरा कोण असा प्रश्न जर विचारला तर झटकन डोळ्यासमोर एखादं नाव घेण्यासारखं कोणीही नव्हतं। त्यामुळे पुणे शहरातील लोकसभा, विधानसभा आणि पुणे महापालिका निवडणुकीचं राजकारण अनुभवलेला आणि खांद्यावरती पक्षाची पूर्ण जबाबदारी घेऊन लढलेला असा दमदार आणि ओळखीचा चेहरा नसणं हेच एकनाथ शिंदेंना वारंवार खटकत होतं। यातही आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता ही त्यांच्यासाठी मोठी अडचण ठरणार होती आणि हाच विचार करून एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना पक्षात आणलेला आहे। पुणे शहरातील महानगर प्रमुख हे महत्वाचं पद दिलं। त्यांना पक्षात घेताना धंगेकर हे शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात पुन्हा एकदा नव्यानं रुजवतील अशी अपेक्षा होती। मात्र मधल्या काळात यातलं काहीच होताना दिसलं नाही आणि त्यानंतर आता हेच धंगेकर कुठेतरी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला आणि धंगेकरांनी पुन्हा एकदा राजकारणातील एंट्रीसाठीचा तोच मुका हेरला। धंगेकर ऍक्टिव्ह झाले पण ते महायुतीमध्ये असून सुद्धा महाविकास आघाडीचाच रोल
डावलडोल करू लागले असल्याची चर्चा आहे. त्यांनी गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणामध्ये पहिलाच वार हा थेट पुण्यातील दुसरे दादा असलेल्या भाजपच्या चंद्रकांत पाटलांवरती केलेला आहे, जो की ते शिंदेच्या शिवसेनेत असल्यानं त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. रवींद्र धंगेकरांची एकंदर राजकारणाची आजपर्यंतची शैली जर पाहिली ना, तर त्यांनी कधीच आघाडी किंवा पक्षाचा अजेंडा पुढे रेटलेला नाहीये. त्यांनी राजकारणामध्ये नेहमीच स्वतःचा अजेंडा राबवण्यावरती जोर दिलेला पाहायला मिळाले. ते पक्षातील नेते मंडळी असतील, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जास्त न मिसळता आपल्या स्वतंत्र शैलीनं राजकारण हाताळणारे नेते अशी त्यांची ओळख बनलेली आहे. बाकी रवींद्र धंगेकर यांचं सध्याचं राजकारण पाहता ते महायुतीमध्ये अस्वस्थ असले तरी सुद्धा त्यांना महाविकास आघाडीमध्ये जाणं सुद्धा झेपणारं नसल्यानं त्यांची भूमिका काय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे निदान आता तरी महायुतीमध्ये राहून धंगेकर शिंदेच्या शिवसेनेला फायदा मिळवून देणार का? तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.